प्रेक्षकांनो, राशीच्या माध्यमातून मी शिल्पा देशमुख परत आपल्या भेटीस आली आहे घेऊन एक अत्यंत सुंदर कविता संकर्षण कराडे यांची। 23 जानेवारी 2025 रोजी राशी चॅनलचा दुसरा वर्धापन दिन आहे आणि आपल्या चॅनलला 2 वर्ष पूर्ण होतात। आपण अत्यंत नवनवीन कविता आणि लेखन राशीच्या माध्यमातून वाचत आलात। आपण अत्यंत सुंदर कमेंट आम्हाला देत आलात आणि यापुढेही आपलं प्रेम असंच आमच्या चॅनलवर राहील अशी मी आशा बाळगते आणि राशी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा अशी विनंती सुद्धा करते। संकर्षण कराडे हे जसे यवतमाळवरनं पुण्याला आले तेव्हा त्यांच्या आईने त्यांना एक सल्ला दिला की पोटात चिरून राहता आलं पाहिजे आणि तीच या कवितेचं शीर्षक आहे पोटात चिरून राहता आलं पाहिजे। अत्यंत सुंदर कविता आहे, समर्पक लेखन आहे आणि मी मुद्दामच मला आवडलेली ही कविता आपल्या वर्धापन दिनाच्या दिवशी चॅनलवर सादर करीत आहे। ऐका तर मग पोटात शिरून राहता आलं पाहिजे। धपाधप पाय आपटत लेकरू घरी आलं, धपाधप पाय आपटत लेकरू घरी आलं, वस्तूंची फेकाफेकी करत घरामध्ये गेलं। तिन्ही सांजेची वेळ रात्र झाली नव्हती, तिन्ही सांजेची वेळ रात्र झाली नव्हती। आई अशीच देवासमोर दिवा लावत होती। जगासमोर जे चालत नव्हतं ते आई समोर चाललं, जगासमोर जे चालत नव्हतं ते आई समोर चाललं, बाहेर जे बोलता येत नव्हतं ते आई समोर बोललं। म्हणाला खोटारडी आहेस तू आई, खोट्या मार्गावर चालली, आजपर्यंत आई तू माझ्याशी खोटच बोलत आलीस। आशीर्वाद देताना काय म्हणतेस, माझं काहीच अडणार नाही, माझ्या बाबतीत कधीच काही वाईट मुळी घडणार नाही। आईपासून काय लपलंय तिच्या लक्षात आलं, तिने बाळाला घोटभर पाणी प्यायला दिलं। हुंक्यांमधून वाट काढत पाणी पोटात गेलं, आई म्हणाली आता सांग तुला काय झालं। तो म्हणाला लोक आई विचित्र झालेत फार, सतत सगळे माझ्यावरती खाऊन असतात खात। त्यांच्या त्या अशांत अस्वस्थ नजरा कळतात, जाणवतात आणि जाणवतं मला माझ्यावरती ते खूप खूप जळतात। बरं माझ्याविषयी माझ्या माघारी लोकांजवळ बोलतात माझ्याबद्दल, मी पुढे जातोय ना माझा का त्यांच्या पोटात कळ, का त्यांच्या पोटात कळ। बरं वाईट याचं वाटतं या वाईट लोकांचा एक संघ झालाय, मी वाईट नसून यांनी मला बाजूला केलाय। आई म्हणाली बाळा तुला माझा प्रश्नच नाही कळाला, मी तुला काय झाले म्हणाले, तू त्यांचा त्रास सांगितलास। आई म्हणाली बाळा तुला माझा प्रश्नच नाही कळला, मी तुला काय झाले विचारले, तू त्यांचा त्रास सांगितलास। सोडून दे तुझ्यावरती ते रुसतायत का हसतायत, कारण तुला पूर्ण करण्याची स्वप्न तुझ्या डोळ्यांना दिसत आहे, कारण तुला पूर्ण करायची स्वप्न ही तुला तुझ्या डोळ्यांनी दिसत आहेत। त्यामुळे तुझ्या अपयशाची लोक बघतायत ती स्वप्न सर्व खोटी ठरू देत। दुसऱ्याची रेख पुसण्यापेक्षा तू स्वतःची मोठी कर आणि हे केलंस तर तुझं खरंच काही अडणार नाही आणि आई आजही तेच म्हणेल तुझं वाईट काही घडणार नाही। आईच्या तोंडी देवाचा साक्षात्कार झाला।
आईच्या तोंडी देवाचा साक्षात्कार घडला आणि तिने लावलेल्या दिव्याचा लख प्रकाश पडला आणि तिने लावलेल्या दिव्याचा लख प्रकाश पडला. तुम्ही हे राशीच्या माध्यमातून ही कविता ऐकली. प्रत्येकाजवळ सर्व काही नसतं, परंतु तुमच्याकडे जे असतं ते तुम्ही वाढवा आणि तुमच्या आयुष्याची रेख तुम्ही वाढवा आणि बाकीच्यांची पुसण्यात वेळ घालवू नका. साधा सोपा अर्थ आणि त्याच्यातच त्यांनी सांगितलं की लोकांच्या पोटात शिरून राहा आणि स्वतःचं स्थान बनव. अत्यंत सुंदर कविता. राशी चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा. नमस्ते राशी.